हे मगाचं जे आपण पाहिलं गणित सर लक्षात घ्या, ते होमवर्क 5 म्हणूया त्याला. आता सर आपण हे बघूया होमवर्क 6. हे आता लक्षात घ्या, हे जे आहे हे होमवर्क 6 आहे, पाहतोय आपण इथे. बरोबर सर, बघूया आता होमवर्क 6 कसं होईल. आमिर एंटरप्राइजेस म्हणून आहेत सर. आमिर एंटरप्राइजेसने काही चॉकलेट सॉस घेतले बॉटल्स आणि त्यांनी जीएसटी दिलं. पुन्हा त्यांनी विकलं अकबरी ब्रदर्सला आणि त्यांनी अकबरी ब्रदर्सला विकून जीएसटी कलेक्ट केला. पुन्हा अकबरी ब्रदर्सनी मयंक फूड कॉर्नरला दिला. लक्षात घ्या, मयंक फूड कॉर्नरने खरेदी केलं आणि त्यांनी जीएसटी पेड केला. तर आता हे मोठा कार्यक्रम आहे लक्षात घ्या सर. पहिल्यांदा आमिर एंटरप्राइजेसनी कुणाकडनं खरेदी केलं, तर कोणतरी होतं सर इथे लक्षात घ्या. मी आता अगदी व्यवस्थित लिहितोय, गडबड नाही काही नाही. कोणतरी लक्षात घ्या मॅन्युफॅक्चरर आहे. मॅन्युफॅक्चरर उत्पादक आहे, इथे माहित नाही कोण आहे. ह्या मॅन्युफॅक्चरर कडनं आमिर एंटरप्राइजेस, हा आमिर एंटरप्राइजेसनं लक्षात घ्या माल खरेदी केला. आमिर एंटरप्राइजेसनी अकबरी ब्रदर्स, बघा सर लक्षात घ्या, अकबरी ब्रदर्स याला माल विकला. आणि अकबरी ब्रदर्सनी लक्षात घ्या, बरोबर आहे, या ठिकाणी अकबरी ब्रदर्सनी मयंक फूड कॉर्नरला, बरोबर सर, यांनी मयंक फूड कॉर्नर, बघा सर, मयंक फूड कॉर्नरला लक्षात घ्या विकला. हे कसले आहेत सांगा, चॉकलेट सॉस बॉटल्स विकले. प्रत्येक वेळेला प्रत्येक जण जीएसटी भरणार आहे सर लक्षात घ्या. मग हा जो आमिर एंटरप्राइजेसनं जेव्हा ह्या मॅन्युफॅक्चरर कडनं चॉकलेट सॉस बॉटल्स खरेदी केले, तेव्हा त्यांनी जीएसटी भरला 3800. यांनी याला जीएसटी दिला. जीएसटी किती दिला? 3800. पुन्हा लक्षात घ्या, त्या आमिर एंटरप्राइजेसनी हे विकलं अकबरी ब्रदर्सला आणि अकबरी ब्रदर्स कडनं जीएसटी कलेक्ट केला 4100. याच्याकडून यानं जीएसटी घेतला लक्षात घ्या सर. तो किती घेतला? 4100. बरोबर आहे ना. पुन्हा अकबरी ब्रदर्सनी याला विकला सर, मयंक फूड कॉर्नरनी लक्षात घ्या ह्या बॉटल्स खरेदी केल्या आणि त्यांनी लक्षात घ्या जीएसटी पेड केला. ह्यांनी मयंक फूड कॉर्नरनी अकबरी ब्रदर्सला जीएसटी पेड केला. तो किती केला? 4500. किती केला बघा सर? 4500 केला. त्यांनी सांगितलंय फाइंड जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल म्हणजे सर मायनस आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. लक्षात घ्या. मग आता कोण कोण करणार लक्षात घ्या सर, ॲट एव्हरी स्टेज. आता हा जो मॅन्युफॅक्चरर आहे, पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरर हा जीएसटी गव्हर्नमेंटला भरणार सर, बरोबर आहे सर. आणि सीजीएसटी पण काढायचं आहे आणि एसजीएसटी पण काढायचं आहे. अगदी स्लो जायचं आहे, गडबड नाही काही नाही सर. आता बघा सर, इथे आपण काढत असताना इथे पहिल्यांदा जीएसटी किती झाला? जीएसटी तर 3800 मॅन्युफॅक्चरर काढाला. मॅन्युफॅक्चरर भरणार गव्हर्नमेंटला, हाय तसे भरणार, यात काही नाही, 3800 भरणार. यातले तो लक्षात घ्या सेंट्रल गव्हर्नमेंटला भरणार सीजीएसटी आणि लक्षात घ्या एसजीएसटीला भरणार निम्मे निम्मे, हाफ हाफ. 3000चे 1500 आणि 800चे निम्मे 400. मग 1500 प्लस 400 1900. मग 1900 हे सीजीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला भरले, 1900 हे स्टेट गव्हर्नमेंटला भरले. आता अकबरी ब्रदर्स जे आहेत, हे अकबरी ब्रदर्स पुन्हा सर आता हा जीएसटी भरणार सर, बरोबर सर. हा जीएसटी भरणार, पेएबल जीएसटी किती भरणार? तो आपले 3800 काढून घेणार. म्हणजे हे जे मिळालेले 4000 हे आउटपुट टॅक्स आहे, हा इनपुट टॅक्स आहे. म्हणजे हा अकबरी ब्रदर्सचा जो पेएबल जीएसटी आहे, मी इथं लिहितोय लक्षात घ्या, पेएबल, पी म्हणतो, पेएबल जीएसटी, पेएबल जीएसटी तो कसा निघणार बघा सर. तर हा 4100 मधून मायनस 3800 होणार सर लक्षात घ्या.
बरोबर आहे का बघा सर. आणि जे येईल ते पेएबल जीएसटी किती होणार, म्हणजे हा आउटपुट टॅक्स आणि हा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे किती होईल बघा सर. म्हणजे यातनं सब्जेक्ट केलं सर 300 येणार सर. पेएबल जीएसटी 300 म्हणजे इथं जीएसटी 300 आला सर. या 300 मधले सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार आणि स्टेट गव्हर्नमेंटला जाणार. सेंट्रल गव्हर्नमेंटला लक्षात घ्या सीजीएसटी आणि हा एसजीएसटी. ही स्टेप 1 ह्याच्या खालीच पुन्हा पुन्हा येणार सर. लक्षात घ्या जीएसटी आला. मग सीजीएसटी 300च्या हाफ 150. इथं स्टेट गव्हर्नमेंटला 150 जाणार सर. लक्षात घ्या. पुन्हा अकबरी ब्रदर्स हा काय करणार, हा अकबरी ब्रदर्सनी 4100 दिलेले आहेत ते परत घ्यायला पाहिजे. त्यांनी मयंक फूडकडनं 4500 घेतलेत, त्यातनं हे वजा करणार, तो आपले आपले काढून घेणार. म्हणजे पुन्हा हा अकबरी ब्रदर्स जो आहे लक्षात घ्या त्याचं जे पेएबल जीएसटी आहे, ह्याचं पेएबल जीएसटी ते कसं निघणार, तर हे 4500 मधनं 4100 मायनस होणार. हे आउटपुट टॅक्स, हे इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे लक्षात घ्या हे 4500 मधनं 4100 वजा होणार. इट इज इक्वल टू 400. मग हे 400 हा अकबरी ब्रदर्स गव्हर्नमेंटला भरणार सर 400. आणि 400 भरताना सेंट्रल गव्हर्नमेंट सीजीएसटीला भरणार निम्मे आणि एसजीएसटीला निम्मे भरणार सर. एसजीएसटीला निम्मे भरणार. 400 मधले इथं 200 सेंट्रलला आणि इथं 200 स्टेट गव्हर्नमेंटला. बरोबर आहे का बघा सर. आणि इथं हा जो मयंक फूड कॉर्नर आहे तो कस्टमर आहे, तो काही भरत नाही, इनडायरेक्ट टॅक्स आहे. लक्षात घ्या तो याला भरतो आणि हा आपले काढून घेऊन मग गव्हर्नमेंटला भरतो. पुन्हा हा ह्याला भरतो, हा गव्हर्नमेंटला भरतो, पुन्हा हा मॅन्युफॅक्चरर गव्हर्नमेंटला भरतो. म्हणजे अशी ही सर टॅक्सची बाब आहे. मॅन्युफॅक्चरर भरतो, हा जो काही होलसेलर भरतो, हा रिटेलर भरतो, कस्टमर भरत नाही टॅक्स. असा तो सगळा भाग आहे. लक्षात घ्या हे सगळं लिहायचं आहे. मी आता तुम्हाला मदत करण्यासाठी फिगर घेतली सर. तुम्ही लिहिताना एकदम क्लिअर कट व्यवस्थित छान लिहायचं आहे. मी शिकवलेल्या एक्झाम्पल्समध्ये कसं सोडवले, स्टेप्स केले तशा व्यवस्थित लिहून घ्यायचे. ओके, इथं आपण घेऊया. ओके पहा सर 4.2 मधलं चौथा आहे. पुन्हा मलिक गॅस एजन्सी म्हणून आहे बघा सर. इथे आपण बघूया मलिक गॅस एजन्सी. मलिक बरोबर आहे सर. गॅस एजन्सी ती आहे मलिक गॅस एजन्सी. ती कुणाकडनं तरी ही चंदीगड युनियन टेरिटोरी आहे, केंद्रशासित प्रदेश, स्टेट नाही आहे. चंदीगड स्टेट नाही आहे. महाराष्ट्र इज द स्टेट, गुजरात इज द स्टेट, कर्नाटका इज द स्टेट. बरोबर आहे सर. परंतु चंदीगड युनियन टेरिटोरी, केंद्रशासित प्रदेश, स्टेट नाही. त्यामुळे त्याला आपण हिला सीजीएसटी सेंट्रल जीएसटी, ह्याला केंद्र युटी जीएसटी म्हणतात. एसजीएसटी म्हणायचं नाही, युटी केंद्रशासित प्रदेशाचा जीएसटी, युटी म्हणायचं. लक्षात घ्या. मग मलिक गॅस एजन्सीनं कुणाकडनं तरी लक्षात घ्या या ठिकाणी गॅस खरेदी केले. अर्थातच तो मॅन्युफॅक्चरर कडनं घेणार. मॅन्युफॅक्चर उत्पादकाकडनं लक्षात घ्या त्यानं गॅस सिलेंडर्स घेतले. बरोबर आहे. लक्षात घ्या इंडस्ट्रियल गॅस त्यांनी वापर सिलेंडर्स घेतले. ते त्यांनी कितीला घेतले, 24 परचेस्ड म्हणले त्यांनी 24,500ला. 24,500ला 24,500 ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. ह्याच्यावर आपल्याला लक्षात घ्या जीएसटी पेड करायचा आहे 5%. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या 5% जीएसटी पेड करायचा. इथून याला जीएसटी काढायचा आहे. लक्षात घ्या सर. जीएसटी इथे पीएस पेड करायचा आहे. लक्षात घ्या सर. बरोबर. आणि नंतर ह्या मलिकनं काय केलं सांगा सर. पुन्हा हे सगळे सिलेंडर्स कस्टमर्सला दिले. कुणाला दिले सर? कस्टमर्सला दिले, ग्राहकांना दिले. लक्षात घ्या सर. आणि ते कितीला विकले सर? 26,500. ही काय आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. लक्षात घ्या टॅक्सेबल व्हॅल्यू आहे.
ही काय बघा सर टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. आता त्यांनी इथून पुन्हा ह्याच्यावरती 5% लक्षात घ्या, याच्यावर 5% या ठिकाणी जीएसटी आहे, ह्याच्यावर पण 5% जीएसटी आहे. जीएसटी तुम्हाला काढावा लागेल लक्षात घ्या. पण त्यांनी जीएसटी विचारला नाही, त्यांनी सीजीएसटी आणि यूटीजीएसटी विचारले लक्षात घ्या सर. मग डायरेक्ट सुद्धा तुम्हाला काढता येईल सर. सीजीएसटी किती होईल 5%च्या निम्मा 2.5% आणि यूटीजीएसटी किती होईल 2.5%. डायरेक्ट काढून टाका. 2 स्टेपमध्ये काढायला लागेल सर. हा मॅन्युफॅक्चर इथं पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला काढावं लागेल. हा मॅन्युफॅक्चररचे काढा पहिल्यांदा. ह्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट जीएसटी काढूच नका, जीएसटी काढण्याची गरजच नाही, विचारलेलं नाही त्यांनी. बरोबर काय फाइंड जीएसटी म्हटले वाटतं त्यांनी सर, फाइंड जीएसटी म्हटलंय सर. ओके जीएसटी काढावा लागेल सर. ओके जीएसटी, हा जीएसटी कसा काढणार, हा 24,500 वर 5% सर, हा जीएसटी काढायचा. जो येईल तो इथं लिहायचा सर, इथं जो येईल तो. आणि मग हा जीएसटी हा मॅन्युफॅक्चरर इथे वरती भरणार सर, इथे हा जीएसटी भरणार आणि नंतर तो इथे निम्मा निम्मा करणार सर. जो जीएसटी येईल तो इथे स्टेट गव्हर्नमेंटला म्हणजे केंद्र सीजीएसटी ला भरणार आणि इथं स्टेट गव्हर्नमेंटला एसजी नाही यूटी जीएसटी, यूटी लक्षात घ्या जीएसटी म्हणजे त्या केंद्रशासित प्रदेशाला लक्षात घ्या, हा जो येईल तो टॅक्स भरणार सर. म्हणजे ह्याच्या जो काही येईल तो. बरोबर सर. म्हणजे फार फार मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतो सर. लक्षात घ्या 24,000 तुम्ही करायला पाहिजे एक तरी पण. 5/100 हे 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल म्हणजे किती झालं बघा सर. इट इज इक्वल टू 5 5 जा 25, 2 राहिले 5 4 जा 20, 20 प्लस 2 22, पुन्हा 2 राहिले 5 2 जा 10, 10 प्लस 2 12 म्हणजे किती आलं बघा सर जीएसटी 1225, 1225 आलं लक्षात घ्या सर. बरोबर. या ठिकाणी आता हा सीजीएसटी वरती भरणार सर आपण इथे निम्मा 1200च्या निम्मा तुम्ही करायचा सर इथे. बरोबर. सीजीएसटी याच्या निम्मा दॅट इज 1/2 इंटू 1225 जो निम्मा येईल तो. आता 1000च्या निम्मा 500, 200च्या निम्मा 100 दॅट इज 600 आणि 25च्या निम्मा 12.5 ₹12.50 म्हणजे 612 ₹50 असं होणार बघा सर. बरोबर सर. म्हणजे इथं 612 ₹50 हा केंद्र सरकारला जाईल आणि यूटीजीएसटी त्या केंद्रशासित प्रदेशाला तेवढाच जाईल 612 ₹50. कोण भरणार, मॅन्युफॅक्चरर भरणार सर लक्षात घ्या. बरोबर आहे, मॅन्युफॅक्चरर भरणार. हा आता ही मलिक गॅस एजन्सी पुन्हा भरणार आहे सर. आता इकडे या सर. हा कस्टमर इथं भरणार सर. हा याच्यावरून पुन्हा जीएसटी काढली पाहिजे. मग स्टेप नंबर 2 आली. स्टेप नंबर 2 ला पुन्हा जीएसटी काढावं लागेल. इथे 26,500 बरोबर सर. याचा जीएसटी काढायला लागेल इंटू 5%. जो येईल तो लक्षात घ्या सर. बरोबर सर. जो येईल तो तुम्हाला इथं बघावं लागेल. म्हणजे तरी पण बघूया आपण 26,500 इंटू 5/100 म्हणजे 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल झाले. बरोबर सर. म्हणजे कसं झालं बघा सर 5 5 जा 25, 2 उरले 5 6 जा 12, 12 प्लस 2 14, 1 उरले 5 2 जा 10, 10 प्लस 2 12, 1245, 1245 आले. 1245 बरोबर आहे का बघा सर. 5 5 जा 25, 5 राहिले 2 शिल्लक 5 6 जा 30, 30 प्लस 2 चुकलं का बघा सर. पुन्हा एकदा आय रिपीट 5 5 जा 25, 5 राहिले 2 रिमेन 5 6 जा 30, 30 प्लस 2 30 प्लस 2 32, 3 रिमेन 5 2 जा 10, 10 प्लस 3 13, 1325, 1325 बरोबर सर. आता हा झाला जीएसटी. मग आता लक्षात घ्या मलिक काय करणार,
या 1325 मधनं आपले काढून घेणार 1225 भरलेले, म्हणजे 100च राहिले. हे पेएबल जीएसटी इथं भरणार सर, तो पेएबल किती भरणार तो जीएसटी, फक्त 100च भरणार सर, 100 भरणार सर तो. बरोबर, त्याला पेएबल जीएसटी म्हणतो सर आपण. बरोबर सर, पेएबल जीएसटी, पेएबल जीएसटी तो कसा भरणार. पेएबल जीएसटी बघा सर, हे आउटपुट टॅक्स आणि हे इनपुट टॅक्स क्रेडिट हे मायनस करायचं, म्हणजे सर 1325 मायनस 1225 दॅट इज 100. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट हे वजा करून घेतलं, 100 राहिलं. मग आता 100 मधलं सर पुन्हा याचा सीजीएसटी होणार, गव्हर्नमेंटला भरणार तो. यातनं लक्षात घ्या इथे जाणार. बरोबर आहे सर, म्हणजे ह्यातनं लक्षात घ्या पेएबल, पेएबल सीजीएसटी निम्म येणार. पेएबल सीजीएसटी इट इज इक्वल टू 50, म्हणजे इथे येणार सर हा पेएबल सीजीएसटी. बरोबर सर, सीजीएसटी किती आलं सांगा, 50 येणार. आणि तर यूटी जीएसटी, यूटी जीएसटी लक्षात घ्या सर, यूटी जीएसटी तेवढंच येणार सर 50 रुपये. किती येणार बघा सर, 50 येणार. म्हणजे इथं पेएबल सीजीएसटी आलं आणि पेएबल यूटी जीएसटी, पेएबल यूटी जीएसटी किती आलं बघा सर, इट इज इक्वल टू 50 रुपीज. लक्षात आलं सर तुम्हाला हे फाइंड सीजीएसटी आणि यूटीजीएसटी ॲट एव्हरी स्टेज. मी इथे जर मलिक गॅस एजन्सीनी जीएसटी किती भरला 100, त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला किती भरले 50, युनियन टेरिटोरी गव्हर्नमेंटला जीएसटी किती भरला 50. बरोबर आहे ना. काढलं कसं, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर आहे सर, आउटपुट टॅक्स हा इनपुट टॅक्स क्रेडिट हे मायनस वजा केले, दोन्ही तुम्हाला काढावं लागेल. यांनी भरलेले हे वरती भरले सर गव्हर्नमेंटला, मॅन्युफॅक्चररने. हे काही विचारलेलं नाहीये तुम्हाला, आन्सर एवढंच विचारलंय, एवढंच मलिक गॅस एजन्सीनी किती भरले एवढंच तुम्हाला हे विचारलेलं आहे. बरोबर सर, हे विचारलेलं नाही तरी पण एक्स्ट्रा मी तुम्हाला सांगितलं. लास्ट एक्झाम्पल बघा सर, हे तुम्हाला व्यवस्थित लिखाण करायचं आहे. ह्याला आपण होमवर्क 7 म्हणूया. आणि लास्ट, आजचं लास्ट, आणखीन काही होमवर्क्स उद्याला 3-4 बघायचे आहेत. आणि हे शेवटचं आहे आजचं होमवर्क 8. आज ही करून घ्या. ब्युटी प्रोडक्ट्स नावाची एक लक्षात घ्या दुकान आहे, ब्युटी प्रोडक्ट्स नावाची एक कंपनी आहे, ती मी इथे घेतली सर. ही ब्युटी प्रोडक्ट्स बघा सर, ही BEAUTY ब्युटी प्रोडक्ट्स. बरोबर सर, ब्युटी प्रोडक्ट्स नावाची कंपनी आहे. हिनं 18% जीएसटी ऑन कॉस्मॅटिक्स वर्थ ₹600. हिनं कुणाकडनं तरी कॉस्मॅटिक्स, पावडर, स्नो, अमुक तमुक, तेल, कॉस्मॅटिक्स हे या ब्युटी प्रोडक्ट्सनं खरेदी केलं. कुणाकडनं खरेदी केलं, कोणतरी रिटेलर असेल सर. बरोबर आहे सर, कोणतरी लक्षात घ्या रिटेलर असेल, त्याच्याकडनं खरेदी केलं. बरोबर आहे सर, किंवा होलसेलर असेल, हा होलसेलर, ही बाई रिटेलर असेल. पुन्हा ही कस्टमरला विकणार आहे, पुन्हा ही लक्षात घ्या कस्टमरला विकणार आहे. बरोबर सर, म्हणजे कसं झालं, होलसेलर कडून रिटेलर, रिटेलर कडनं कस्टमर. ब्युटी प्रोडक्ट्स हा रिटेलर आहे. मग होलसेलर कडनं तिनं खरेदी केले कॉस्मॅटिक्स कितीला, 6000 रुपीजला. हा टॅक्सेबल अमाऊंट आहे. तिनं तेच सगळे साहित्य लक्षात घ्या 10,000ला विकलं. बरोबर, तेच तिनं 10,000ला लक्षात घ्या 10,000ला विकलं, 10,000ला. बरोबर घेतलं. आणि 6000 वर घेतल्यानंतर तिनं ह्या कॉस्मॅटिक्सवर जीएसटी पेड केला. किती लक्षात घ्या सर, 18%. 18% जीएसटी पेड केला हिनं, ब्युटी प्रोडक्ट्सने ह्याला जीएसटी पेड केला. आणि तिनं नंतर जो 6000 वर 18% जीएसटी पेड केला, नंतर तिनं कस्टमरकडनं 10,000 वर पुन्हा 18% जीएसटी लक्षात घ्या घेतला. 18% पुन्हा लक्षात घ्या जीएसटी घेतला. आणि मग तिनं किती लक्षात घ्या जीएसटी पेड केला, इथे लक्षात घ्या हा जीएसटी किती पेड केला तिनं, हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. अर्थातच हे आउटपुट टॅक्स आहे, हे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. मग हे टॅक्स काढत असताना लक्षात घ्या पहिल्यांदा आपल्याला हा इथं घ्यावा लागेल सर, हा जीएसटी, फर्स्ट जीएसटी. फर्स्ट जीएसटी घेत असताना कसं करणार, 6000
इंटू 18/100 हा हिशोब करून घ्या. म्हणजे या ठिकाणी 0ला 0 कॅन्सल, 18 हे 0 आले इथे, 6 8 जा 48, 4 राहिले, 6 1 जा 6 प्लस 4 10 180. बरोबर आहे का बघा सर? बरोबर आहे. दॅट इज 1000. हा जीएसटी किती आला? 1880 आला बा सर. इथे आला हा जीएसटी, इकडून घेतला, होलसेलरला दिला. आता 10,000 वर काढूया सर दुसरा, पुन्हा दुसरा जीएसटी. 10,000 वर 18%, 18% म्हणजे लक्षात घ्या 18/100. म्हणजे कसं होईल? ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल, म्हणजेच किती झाले बघा सर? हा 1800 हा जीएसटी झाला, हा 1800 राईट. 1800 हा झाला आउटपुट टॅक्स, आणि हा झाला इनपुट टॅक्स क्रेडिट. मग आता पेएबल जीएसटी काढायचं आहे. लक्षात घ्या इथं पेएबल जीएसटी कसं काढणार बघा सर? पेएबल जीएसटी कसं काढणार? इट इज इक्वल टू हे आउटपुट टॅक्स मधनं इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करायचं. म्हणजे आउटपुट टॅक्स किती आहे? 1800 राईट, मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 1080. ह्याचं सबस्ट्रॅक्शन किती येईल बघा सर? 720. काय चुकलं का बघा सर? 720 हा जीएसटी द्यायचा इथे, पण एवढ्यावर गप बसायचं नाही, अजून सीजीएसटी काढायचा आहे. बरोबर सर? ह्याचा हा सीजीएसटी आणि हिचा लक्षात घ्या एसजीएसटी. मग सीजीएसटी किती आहे? 720च्या हाफ, 700च्या निम्मा 350, 20च्या निम्मा 10, दॅट इज 360. इथं किती येणार बघा सर? 360. आणि हा किती येणार बघा? 360. बरोबर आहे का बघा सर? सीजीएसटी 300, एसजीएसटी 300, हाफ येणार सर. कॅल्क्युलेशन्स वगैरे तुम्हाला लिहावे लागतील, डायग्राम. त्यांनी सीजीआय विचारलं, लक्षात घ्या अशा पद्धतीनं. तुम्ही लक्षात घ्या सगळी जी एक्झाम्पल्स आपण पाहतोय, फिगर काढली की सोपं जातं. ब्युटी प्रोडक्ट्सनं कुणाकडनं तरी खरेदी केलं तो होलसेलर, कुणाला तर विकलं तो कस्टमर. त्याच्याकडनं ब्युटी प्रोडक्ट्सनं जे टॅक्स दिला आणि ग्राहकाकडनं जो टॅक्स घेतल्यानंतर तो आपला घेतलेला वजा करायचा इनपुट टॅक्स, आणि उरलेला टॅक्स गव्हर्नमेंटला भरायचा. भरताना सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला. बरोबर सर? सगळीकडे हेच आहे. तर या पद्धतीनं आपण करून घ्या. फिगरवर कॉन्सन्ट्रेट करा, समजून घ्या, आणि याच्याप्रमाणे होमवर्क व्यवस्थित लिहून घ्या. उद्या आणखीन एक 4 होमवर्क बघायचे आहेत, मग जीएसटी संपेल, आणि मग या दिवसात दुसरा भाग उद्या सुरू करू, शेअर्स. थँक्यू.